नमस्कार बालमित्रांनो, मी स्वाती पाटील, स्वानंद कोचिंग क्लासेस शिरूर तुमचे सर्वांचे आपल्या क्लासमध्ये स्वागत करीत आहे। इयत्ता पहिली व दुसरी, विषय मराठी व्याकरण, घटक वचन। तर मुलांनो, आज आपण वचन हा घटक अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। वचन, वचन म्हणजे काय? तर वचन म्हणजे वस्तू एक आहेत की अनेक आहेत हे ज्यावरून कळते त्यास नामाचे वचन म्हणतात। मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार पडतात। पहिला प्रकार एकवचन व दुसरा प्रकार अनेक वचन। तर आता आपण वचनाचा पहिला प्रकार एकवचन पाहूयात। एकवचन म्हणजे काय? तर एकवचन म्हणजे जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू एकच आहे असा बोध होतो तेव्हा त्या नामाचे एकवचन मानले जाते। उदाहरणार्थ, झाड, पुस्तक, नदी, पान, फळ। वचनाचा दुसरा प्रकार आहे अनेक वचन। अनेक वचन म्हणजे काय? तर अनेक वचन म्हणजे जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू अनेक आहेत असा बोध होतो तेव्हा त्या नामाचे अनेक वचन मानले जाते। उदाहरणार्थ, झाडे, पुस्तके, नद्या, पाने, फळे। बाळांनो, आज आपण तुमच्याच पाठ्यपुस्तकातील काही उदाहरणे पाहूयात। एकवचन अनेक वचन। मासा, मासे, माकड, माकडे, आरसा, आरसे, पैसा, पैसे, घर, घरे, वेल, वेली, चमचा, चमचे, होडी, होड्या, टाळी, टाळ्या, डबा, डबे, महिना, महिने, चित्र, चित्रे, फूल, फुले, आंबा, आंबे, रोप, रोपे, पुस्तक, पुस्तके, पाटी, पाट्या, घोडा, घोडे, छत्री, छत्र्या, टोपली, टोपल्या। आता आपण पुल्लिंगी नामांचे अनेक वचन पाहूयात। झोका, झोके, दरवाजा, दरवाजे, बटाटा, बटाटे, भुंगा, भुंगे, खिसा, खिसे, झेंडा, झेंडे, खांदा, खांदे, गोंडा, गोंडे, चेहरा, चेहरे, राजा, राजे, पाळणा, पाळणे, धडा, धडे। स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन पाहूयात। रात्र, रात्री, काच, काचा, बाग, बागा, माळ, माळा, इमारत, इमारती, गवळण, गवळणी, गाय, गाई, जमीन, जमिनी। नपुंसकलिंगी नामांचे अनेक वचन। कबूतर, कबुतरे, कमळ, कमळे, गीत, गीते, पीक, पिके, बक्षीस, बक्षिसे, रान, राणे, वन, वने, शहर, शहरे, मिनिट, मिनिटे, मन, मने। तर आज आपण वचन व त्यांच्या प्रकारांविषयी माहिती पाहिली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।